सगळ्या विद्यार्थ्यांना माझी तमाम महाराष्ट्रातील सगळ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की प्रॉब्लेम वरती फोकस करण्यापेक्षा त्याच्या सोल्युशन वरती फोकस करा. परत एकदा ऐका, प्रॉब्लेम वरती फोकस करण्यापेक्षा त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन वरती विद्यार्थी मित्रांनो फोकस करा. आउट ऑफ साइट इज इक्वल टू आउट ऑफ माइंड. मित्रांनो, आउट ऑफ साइट इज इक्वल टू आउट ऑफ माइंड म्हणजे नेमकं काय असेल लक्षात ठेवा. जे आपल्या नजरेमध्ये नाही ते आपल्या मनात देखील येणार नाही. जे आपल्या नजरेसमोर नाही ते आपल्या मनात देखील येणार नाही. म्हणून मग आपल्याला काय करायचंय बघा, युअर ब्रेन वॉन्ट्स डोपामाइन नॉट टेक्स्ट बुक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे 12वी बोर्डचे पेपर्स, 10वी बोर्डचे पेपर्स अगदी जवळ आलेले आहेत. म्हणजेच अगदी 1 महिन्याच्या अंतरावरती आहेत. कारण 10 फेब्रुवारी पासून 12वीची परीक्षा सुरू होते, तर 21 पासून निश्चितपणे 10वीची पण बोर्ड परीक्षा सुरू होते. आणि ह्या परीक्षा जवळ आल्यानंतर मला जे कॉमन क्वेश्चन्स माझ्या ऑफलाईन सेंटरमध्ये विद्यार्थी विचारतात किंवा अखंड महाराष्ट्रातून सुद्धा मला बऱ्याच कमेंट्स येत असतात. गेल्या वर्षी पण हे झालेलं आहे की परीक्षा जवळ आल्या की टेन्शन खूप येतं, हो की नाही सर, मला खूप ताण यायला आहे. आणि खरं सांगू का, हा स्ट्रेस जो असतो तो नक्कीच येतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना येतो आणि तो तुम्ही कोणाला बोलून पण नाही दाखवू शकत. बर, वर्षभर सर अभ्यास केला नाही, आता काय करू, परीक्षेला मी कसं मॅनेज करू, परीक्षा तर 1 महिन्यावर आली, 6 विषयांचा अभ्यास आहे, जवळपास नाही म्हटलं तर 100-150 टॉपिक मला करायचे आहेत, आता कसं होणार. यानेच जीव घाबरून जातो, भीती वाटायला लागते, परीक्षा नकोशी वाटते आणि काय होईल आपल्या परीक्षेत या गोष्टीचं आपल्याला टेन्शन येत असतं. आपण ही गोष्ट कोणाजवळ बोलू पण शकत नाही. पण या सगळ्या गोष्टीवरती काही कॉमन सोल्युशन्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं सांगू का, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना अभ्यास होत नाही, ज्यांचा अभ्यास करताना सुद्धा लक्ष लागत नाही, लक्ष इकडं तिकडं पळत असतं किंवा आपलं मन त्या ठिकाणी लागत नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत हाऊ टू स्टडी विदाउट डिस्ट्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मला सांगा, कुणालाही अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून आपल्याला मोठं व्हायचंय हे कळत नसेल का? प्रत्येक विद्यार्थ्याला कळतंय, परंतु ऍक्च्युली करताना आपल्याला बोर होतं, हो की नाही. सो आपण अभ्यास करताना आपल्याला बोरिंग वाटतं. मग अभ्यास करताना सगळ्यात पहिली अडचण कुठली असते की डिस्ट्रॅक्शन्स येतात. मग हे डिस्ट्रॅक्शन काय आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की कशा पद्धतीने आपण विदाउट डिस्ट्रॅक्शन अभ्यास करू शकतो. तर सगळ्यात अगोदर समजून घेऊयात की डिस्ट्रॅक्शन काय असतं. डिस्ट्रॅक्शनचा अर्थ असा आहे की अडथळा, थोडक्यात, हो की नाही. सो हा अडथळा अभ्यास करताना आपल्याला काय येतो आणि तो कोणत्या प्रकारचा असतो समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल, 10वी-12वीची मुलं आजकाल मोबाईल हा ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळ्यांकडे जवळपास अँड्रॉइड फोन आहेत आणि त्या फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत, जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे, स्नॅपचॅट आहे. आणि या सगळ्या सोशल मीडिया ॲपचं सगळ्यात प्रमुख डिस्टर्बन्स आपल्या या विद्यार्थ्यांना अडथळा म्हणून काम करतंय. कारण तुम्ही ज्यावेळी अभ्यासाला बसता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे लगेचच काहीतरी नोटिफिकेशन येते, लगेचच काहीतरी व्हॉट्सअपला मेसेज येतो, लगेचच कुणीतरी इंस्टाग्रामवरती पोस्ट किंवा स्टोरी टाकलेली असते, लगेचच फेसबुकला काहीतरी एखादी गोष्ट आलेली असते आणि आपलं मन तिकडे जातं आणि आपण 5 मिनिटं फोन बघू म्हणून सुरुवात करतो आणि कधी 2 तास निघून जातात हे तुम्हाला देखील कळत नाही. आणि मग अभ्यासासाठी ठरवलेला टाइम तुमचा हा सोशल मीडिया स्क्रॉल करण्यामध्ये निघून जातो आणि मग नंतर संध्याकाळी झोपताना आपल्याला रिग्रेट होतं की परीक्षा तर 1 महिन्यावर आली, आज दिवसभर पण आपण काहीच केलं नाही. आणि ह्याचं टेन्शन, ह्याचा स्ट्रेस आपल्या मनावरती निगेटिव्ह विचारांचा ताबा मिळवतो आणि आपण निगेटिव्ह होत जातो. परीक्षेत आपण नापास होण्याची भीती आपल्याला क्रिएट होते. सो ह्या सगळ्यापासून वाचायचं असेल तर थोडंसं याचं सायन्स समजून घेऊयात की आपण ह्याच्यावरती कशा पद्धतीने सोल्युशन काढू शकतो. कारण माझा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर माझा जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, सगळ्या विद्यार्थ्यांना, माझे तमाम महाराष्ट्रातील सगळ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की प्रॉब्लेमवरती फोकस करण्यापेक्षा त्याच्या सोल्युशनवरती फोकस करा. परत एकदा ऐका, प्रॉब्लेमवरती फोकस करण्यापेक्षा त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनवरती विद्यार्थी मित्रांनो फोकस करा. कारण डिस्ट्रॅक्शन येतातच, जगात कोणाला डिस्ट्रॅक्शन नाही, तुम्हाला पण येत आहेत, ठीक आहे. हाऊ टू कम आउट ऑफ इट, ह्या डिस्ट्रॅक्शनच्या मधून बाहेर कसं पडायचं आणि आपला अभ्यास फोकस्ड होऊन कसा करायचा
ते बघूया आपण. याच्या काही सायंटिफिक स्टेप्स नुसार आपण जाणार आहेत. बघा, ज्यांना ज्यांना स्वतःला डिस्ट्रॅक्शन पासून वाचवायचे आणि एक महिनाभर पुढचा बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत काळजीपूर्वक तयारी करायची, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी परत एकदा सांगतोय खूप महत्त्वाचा असणार आहे. जाऊया आपण स्टेप वाईज. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तिथं मिळणार आहेत. पहा, पहिली स्टेप लक्षात ठेवा, वाटल्यास तुम्ही नोटबुक पेन घेऊन बसा. आउट ऑफ साईट इज इक्वल टू आउट ऑफ माइंड. मित्रांनो, आउट ऑफ साईट इज इक्वल टू आउट ऑफ माइंड म्हणजे नेमकं काय असेल? लक्षात ठेवा, जे आपल्या नजरेमध्ये नाही ते आपल्या मनात देखील येणार नाही. जे आपल्या नजरेसमोर नाही ते आपल्या मनात देखील येणार नाही. म्हणून मग आपल्याला काय करायचंय बघा, युअर ब्रेन वॉन्ट्स डोपामाइन नॉट टेक्स्टबुक. लक्षात ठेवा मित्रांनो, आपला जो मेंदू आहे, आपला जो ब्रेन आहे, त्याला काय पाहिजे? आपल्या मेंदूला मजा पाहिजे, आपल्या मेंदूला एन्जॉय पाहिजे, आपल्या मेंदूला काहीतरी आपल्याला खुश करेल अशा गोष्टी, सतत एंटरटेनमेंट पाहिजे, म्हणजे डोपामाइन पाहिजे, मौज मजा आनंद पाहिजे. आपल्या मेंदूला टेक्स्टबुक नको आहेत. पण खरं सांगू का, कारलं कडू जरी असलं तरी आरोग्याला तेच चांगलं असतं. तसं टेक्स्टबुक जोपर्यंत आपण घेणार नाही, अभ्यास जोपर्यंत आपण करणार नाही, तोपर्यंत आपण आपलं स्वप्न पूर्ण करणार नाही. आपल्या आईवडिलांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न आपण पूर्ण नाही करणार. मग त्यांची स्वप्न मोठी करायची असेल, त्यांची स्वप्न खरी करायची असेल तर आपल्याला टेक्स्टबुक हे वाचावेच लागतील, परीक्षा ह्या द्याव्याच लागतील, परीक्षेमध्ये टॉपला यावंच लागेल. मग आता हा डोपामाइनचा खेळ कसा बदलायचा? लक्षात ठेवा, जर आपण आपलं एन्व्हायरमेंट फिक्स केलं, सगळ्यात अगोदर तर काय करायचं तुम्ही, की तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, त्याची जागा फिक्स करून टाका. तुम्ही तुमच्या रूममध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये अभ्यास करणार आहेत, कुठल्या टेबलवरती अभ्यास करणार आहेत, स्टडी रूमला अभ्यास करणार आहेत का गॅलरीमध्ये अभ्यास करणार आहेत, तुमची अभ्यासाची जागा फिक्स करा. परत एकदा सांगतोय, तुमचं एन्व्हायरमेंट फिक्स करा. कारण मी म्हटलंय आउट ऑफ साईट, जे नजरेसमोर नाही ते आपल्या माइंडमध्ये कसं आहे. सो अभ्यासाचा टेबल फिक्स करा. लक्षात येते, तुमच्या अभ्यासाचा टेबल, अभ्यासाची जागा फिक्स करा. कारण तुम्हाला एकदा माहित झालं की त्या ठिकाणी गेलं की मला अभ्यास करायचा आहे, मग तुम्हाला झोप नाही येणार. तुमचा माइंडसेट तयार होईल की हा स्टडी टेबल आहे, इथं बुक्स आहेत, इथं नोटबुक आहे, इथं मला अभ्यास करायचा आहे, इथं मला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. त्या ठिकाणी तुम्हाला झोप अजिबात येणार नाही. येते एक लक्षात? सो फिक्स युअर एन्व्हायरमेंट. एकदा का आपल्या नजरेसमोर आलं की आपण अभ्यास करणार आहेत या ठिकाणी बसून, मग तुमची जागा फिक्स झाली, एन्व्हायरमेंट फिक्स झालं. ओके, फिक्स युअर प्लेस, फिक्स युअर एन्व्हायरमेंट. पॉइंट नंबर 2 आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पॉइंट नंबर 2 काय सांगतोय तुम्ही बघू शकताय. पॉइंट नंबर 2, क्लीन स्पेस इज इक्वल टू क्लिअर माइंड. आता पहा, तुम्ही त्या टेबल पाशी जाऊन बसलाय, चेअरवरती बसलाय, आणि टेबलवरती अशी खूप सारे पुस्तक आहेत. 12वीच्या विद्यार्थ्यांचे फिजिक्सचे पुस्तक आहेत, मॅथचे पुस्तक आहेत, बायोचे पुस्तक आहेत, केमिस्ट्रीचे पुस्तक आहेत, इंग्लिश आहे, मराठी आहे, सगळं तिथं एकदम रद्दी पडलेली आहे. मला सांगा, अशा टेबलवरती तुम्हाला अभ्यास करू वाटेल का? बिलकुल नाही. त्यामुळं तुम्हाला काय करायचंय की अगोदर टेबल साफ करून घ्यायचा आहे. सगळे बुक्स नोटबुक्स सगळे उचलून रॅकमध्ये ठेवा. आणि तुम्हाला आत्ता ज्यावेळी तुम्ही अभ्यास करण्यासाठी बसता त्यावेळी फिक्स करा की तुम्हाला नेमकं काय वाचायचं. तुम्हाला केमिस्ट्री वाचायचे, परत केमिस्ट्रीमध्ये काय वाचायचं आहे, तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड वाचायचं आहे, परत कोऑर्डिनेशन कंपाऊंड वाचायला 2-3 तास लागतील पहिली रिव्हिजन असेल तर. मग त्याच्यातला कुठला पॉईंट वाचायचा आहे ते फिक्स करा. कारण एकदा का तुम्ही तुमचा टेबल स्वच्छ केला, त्या ठिकाणी जे पाहिजे, जे गरजेचं मटेरियल आहे, जे गरजेची पुस्तक आहे, तेच जर तुम्ही टेबलवर ठेवले तर तुम्हाला 100% क्लिअरन्स येतं. तुमच्या माइंडला कळतं की आता मला दुसरं काही बघायचं नाही, मला मॅथ्स नाही करायचं, मला फिजिक्स नाही करायचं, मला बायोलॉजी नाही करायचं, मला केमिस्ट्रीमधला हा टॉपिक या मोमेंटला सुरू करायचं. बघा, 50% युद्ध तुम्ही या ठिकाणी जिंकलेलं असतं. कारण तुमचं माइंड आता फोकस्ड व्हायला सुरू झालंय, त्याला कळायला लागलंय, त्याचं कन्फ्युजन दूर झालंय. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर काय वाचायचं ह्याच्यातच रात्र निघून जाते. परीक्षेला जातात तरी त्यांना कळत नाही की नेमकं काय वाचू. फिजिक्स हातात घेतलं की बायो राहिलेलं दिसतंय, बायो हातात घेतलं की मॅथ राहिलेलं दिसतंय, मॅथ हातात घेतलं की केमिस्ट्री राहिलेलं दिसतंय. मग हे कन्फ्यूज स्टुडंट कसे काय बरं तयारी करणार? म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा, त्या टेबलपाशी गेल्यानंतर, चेअरवर बसल्यानंतर मला आज या मोमेंटला काय वाचायचंय, कोणता विषय वाचायचा, कोणता टॉपिक वाचायचा तो फिक्स करा. एन्व्हायरमेंट फिक्स झालं, काय वाचायचं हे फिक्स झालं. ओके, सो क्लिअर युअर डेस्क, ओनली कीप व्हॉट यू नीड. तुमच्या टेबलवरती तुम्हाला आत्ता जे अभ्यास करायचा आहे तेच फक्त ठेवा, जी गरज आहे ते तुमच्या समोर असलं पाहिजे. पॉइंट नंबर 3 कडे येतोय मित्रांनो. पहा काय आहे, स्टडी विथ अ गोल.
विद्यार्थी मित्रांनो, आता हे सगळं झालं रेडी, पण हा सगळा ड्रामा वाटेल जर तुम्ही डायरेक्टली मी सांगितलं त्या पद्धतीने पहिल्या 2 स्टेप फॉलो केलं तर. आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला जात आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमचा वाय क्लिअर करावा लागेल. सर हे नाही समजलं. पहा, वाय म्हणजे मी हे सगळं का बरं करत आहे, मी एवढा अभ्यास का करायचा आहे, का बरं मला टॉपला यायचं आहे, का बरं मला लय भारी मार्क्स घ्यायचे आहेत, का बरं मला टॉपच्या कॉलेजला जायचं आहे, का 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 नेमकं मला हे का करायचंय. जोपर्यंत तुम्ही त्या काच म्हणजे या वायचं उत्तर योग्य मिळवणार नाही तोपर्यंत तुम्ही असं वेड्यासारखं झपाटून अभ्यास नाही करणार मित्र. आणि एक गोष्ट सांगू का, तुमचे आई वडील गरीब आहेत, तुमचे आई वडील रोजाने जात आहेत, तुमचे आई वडील कुठला तरी व्यवसाय करतायत, रात्रंदिवस मेहनत करतायत, तुमच्यासाठी कष्ट घेत आहेत बाळांनो, तुमच्यासाठी ते रात्रंदिवस एक करतायत, तुमच्यासाठी कुठल्याही गोष्टीची ते पर्वा करत नाहीत. ओव्हर टाईम करायचं तर ओव्हर टाईम करतायत. आई तिचे नवीन कपडे न घेता तुमच्यासाठी नवीन नवीन कपडे खरेदी करत असते. आई 2-2 वर्ष साड्या घेत नाही. मग हे सगळं जर तुम्हाला दिसतंय आणि तुम्हाला वाटतंय की माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं, मला खूप मोठा इंजिनियर बनायचंय, मला खूप मोठा डॉक्टर बनायचंय, मला माझ्या सगळ्या नातेवाईकांना दाखवून द्यायचंय की मी कोण आहे, मला जबरदस्त टॉप 1च्या पोस्टला जायचं आहे, मला खूप मोठं काहीतरी करून दाखवायचंय, असं जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आणि तरच तुम्ही ह्याच्या पुढच्या स्टेपला जाऊ शकता. कारण एकदा का तुम्हाला तुमचा वाय क्लिअर झाला की तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. ना तुम्हाला इंस्टाग्राम थांबवू शकतो, ना तुम्हाला फेसबुक थांबवू शकतो, ना तुम्हाला व्हॉट्सॲप थांबवू शकतो. पहिला मुद्दा क्लिअर झालाय तुमचा की तुम्हाला का बरं अभ्यास करायचा. एकदा का हा वाय क्लिअर झाला की तुमचा गोल क्लिअर झाला मित्रांनो. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जे डिस्ट्रॅक्शन करणारा मोबाईल आहे तो तुमच्या स्टडी रूम मध्ये तुमच्या टेबलच्या जवळ नाही तर डायरेक्ट दुसऱ्या रूम मध्ये ठेवा. कुठं ठेवायचा आहे, तुमच्या नजरेसमोरून दूर करा. मी तुम्हाला पहिला पॉईंट सांगितला होता बघा, आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. जर तुम्ही तुमचा मोबाईल उचलला आणि दुसऱ्या रूम मध्ये नेऊन ठेवला तर तुम्हाला डिस्ट्रॅक्शन येणारच नाही, कारण नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत, तुमच्या ब्रेनला कुठला सिग्नलच जाणार नाही. त्यामुळे तुमचा ब्रेन माइंडसेट तयार करेल की आता मला हे जवळ म्हणेल तोपर्यंत मला वाचन करायचं, तोपर्यंत मला अभ्यास करायचा आहे, तोपर्यंत मला न्यूमेरिकल सोडवायचे. सो बी क्लिअर, तुमचा मोबाईल फोन तुमच्या अभ्यासाच्या खोलीतून दूर जायला पाहिजे, म्हणजे तुमच्या नजरेच्या आड जायला पाहिजे. 1 तास स्विच ऑफ करून ठेवा, काय होत नाही. रूमच्या बाहेर नेऊन ठेवा जिथं तुम्हाला त्याचं सिग्नल मिळणार नाही. येते लक्षात. सो मोबाईलला दूर करा, सगळ्यात पहिला आणि मोठं डिस्ट्रॅक्शन. चलो, क्लिअर गोल लेस डिस्ट्रॅक्शन. पहा, गोल क्लिअर झाला, मोबाईल आपण दुसरीकडे ठेवला, कुठल्याही प्रकारचे नोटिफिकेशन नाही, कुठल्याही प्रकारचे मित्रांचे कॉल नाहीत आणि आपलं ठरवलंय की आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. त्यामुळं तिसरी स्टेप तुमची गोल क्लिअर करण्याची असली पाहिजे. आता जातोय आपण ॲक्च्युअल गेमकडे. स्टेप नंबर 4 काय मित्रांनो, तुम्ही वाचू शकता 5 मिनिट्स रूल. लक्षात ठेवा, खरं तर 5 सेकंडचा रूल तुम्ही उभे केला, तुमच्या मनात इच्छा जागृत झाली की आज अभ्यास करायचा आहे. स्वामी सरांचा व्हिडिओ पाहिलाय मी, आता त्याच टेक्निकने जाणार आहे. तर 5 सेकंड्स म्हणजे तुमचा इच्छा निर्माण होणं अभ्यास करायची. आता 5 मिनिट्स रूल काय आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी गेलात, काही विचार करू नका, खूप मोठ्या सिलेबसचा विचार करू नका, माझे एवढे टॉपिक राहिलेत, माझा हा अभ्यास राहिला, माझा ते, बिलकुल कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. फक्त तुम्ही ठरवा की पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला कुठला तरी एखादा छोटासा पॉईंट वाचायचा. अगदी छोटासा, तुमच्या टेक्स्टबुक मधला महत्वाचा एखादा न्यूमेरिकल असेल, एखादी डेफिनेशन असेल, तेवढंच करा. आता तुम्ही म्हणताल सर 5 मिनिटं अभ्यास केल्याने काय होईल हो. मी सांगतो काय होतं. ज्यावेळी तुम्ही ठरवलं की मला ही डेफिनेशन पाठ करायची, मला हे न्यूमेरिकल करायचंय, त्या मोमेंटला तुमचं माइंड अगदी फोकस्ड होईल. त्याला लक्षात येईल की आता पुढचे 5 मिनिटं काही करायचं नाही. म्हणजे तुमचं माइंड जे डिस्ट्रॅक्शन मध्ये होतं, दुसरे कुठले तरी विचार होते ते दूर होतील आणि तुमचं माइंड 100% त्या न्यूमेरिकलवर फोकस होईल. म्हणजे डिस्ट्रॅक्शनची पॉवर इथं अजून आपण उरलेली 50% कमी केली. आता तुमचं माइंड पहिल्या 5 मिनिटामध्ये फोकस्ड होईल. बघा, पहिल्या 5 मिनिटामध्ये तुमचं माइंड फोकस्ड होईल. डिसाइड विथ फुल फोकस फॉर नेक्स्ट 5 मिनिट. 5 मिनिटच अभ्यास करायचा आहे, छोटासाच अभ्यास करायचा आहे आणि ठरवून टाकलं की या 5 मिनिटामध्ये मी अगदी तन मन धन देऊन, अजिबात कुठलाही विचार न मनात आणता मी ते गणित सोडवणार आहे, मी ते डेफिनेशन करणार आहे, मी ते नॉमेनक्लेचर करणार आहे, मी अगदी ते जे पोएम आहे किंवा पोएट्री आहे किंवा लेटर आहे ते पूर्ण करणार आहे. जर तुम्ही 5 मिनिटं ठरवलं, तुमचा फोकस जागेवर येतो. सगळ्यात महत्त्वाचं, या 5 मिनिटात काय तयार होतं, अभ्यास तर पूर्ण नाही होत मित्रांनो, पण फोकस्ड माइंड तुमचं रेडी होतं 5 मिनिटामध्ये. ओके, पुढच्या स्टेपला जातो आपण, स्टेप नंबर 5 कडे. पहा,
स्टेप नंबर 5 काय आहे? 25 मिनिट्स रूल अँड शॉर्ट ब्रेक. जर तुम्ही 5 मिनिटं वाचलं, तुमच्या लक्षात येईल की मागच्या महिने मी कधी 5 मिनिटं एवढं फोकस होऊन वाचलं नव्हतं, पण मी पुढचा अर्धा तास वाचू शकतो. मग मी एक डेफिनेशन केली ना, मग मी काय करू शकतो? मी पुढचे 25 मिनिटं पण वाचू शकतो. मी पुढच्या 5 डेफिनेशन करू शकतो. मी पुढचे 5 गणितं पण सोडू शकतो. मी पुढचे 5 न्यूमेरिकल्स या अर्ध्या तासामध्ये सोडू शकतो. हा माइंडसेट, तुमचं माइंड स्वतःहून तुम्हाला सांगतं मित्रांनो. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मग ठरवा, कंट्रोल करा की बरं 5 मिनिटं तर मी जिंकलेत, पुढच्या 25 मिनिटांनी काय होणार आहे? टोटल 30 मिनिटं होतात. कवा नाही ते अर्धा तास अभ्यास करायला. सो पुढचे 25 मिनिटं ठरवून टाका. पानं मोजा वाटल्यास की ही 10 पानं मी वाचणार आहे, किंवा गणितं मोजा, हे 5च गणितं मी सोडवणार आहे, समजून घेणार आहे आणि तेवढेच रिवाइज करणार आहे. 5व्या गणिताच्या पुढे मी 6वं सुद्धा करणार नाही, पण 25 मिनिटं अगदी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता फुल फोकसने मी करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, माइंड तुमचा रेडी होतो का? कारण तुम्ही त्याला नंतर काय दिलंय? गिफ्ट दिली. कशाची? शॉर्ट ब्रेकची. तुम्हाला चांगलं माहिती होतं की अर्ध्या तासानंतर मी काय करणार आहे? ब्रेक घेणार आहे. आणि हा जो ब्रेक आहे तो तुम्हाला इन्स्पायर करतो, मोटिवेट करतो. त्यामुळे तुम्ही जे 5 मिनिटं बसणार होता तिथं तुम्ही 25 मिनिटं सहज अगदी अभ्यास करू शकता. पहा, 25 मिनिट, 25 मिनिट कंटिन्युटी तुमची आली पाहिजे मित्रांनो. स्टेप नंबर 5. चलो, आत्ताची जी टेक्निक आहे ती जापनीज टेक्निक आहे मित्रांनो. 25 मिनिटचा जो रूल आहे, जपानमधले सगळे लोक याच पद्धतीने काम करतात. मी जातो मित्रांनो तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे. ज्यांचे डिस्ट्रॅक्शन कमी होतात त्यांची फोकस पॉवर पण वाढते. फोकस कसा वाढवला जाऊ शकतो? फोकस इज अ स्किल, नॉट अ टॅलेंट. मित्रांनो, हे काही टॅलेंट वगैरे नाहीये. फोकस हे काय? स्किल आहे. जसं जसं तुम्ही एका ठिकाणी बसून अभ्यास करायला चालू करचाल तसं तसं डिस्ट्रॅक्शन कमी होतात. हळूहळू तुम्हाला सवय लागते. जर तुम्ही हेच स्टेपनी जर दररोज अभ्यास करत गेलात, येणाऱ्या 30 दिवसामध्ये तुम्हाला मॅजिक दिसायला चालू होईल. तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की जादू झाली. खरंच स्वामी सरांचा व्हिडिओ पाहून माझ्यामध्ये प्रचंड बदल झालेत. पण हे तुम्हाला सलग जवळपास ही जी प्रोसिजर आहे ती नेक्स्ट 30 डेज पर्यंत फॉलो करावी लागेल, विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन. तुम्हाला दररोज या पद्धतीने काम करावं लागेल मित्रांनो. सो लक्षात घ्या, स्टार्ट स्मॉल आणि बी कन्सिस्टंट. सक्सेसचा सगळ्यात पहिला आणि सोपा मंत्र आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. स्टार्ट स्मॉल. तुम्ही जी गोष्ट चालू करताय ना ती छोट्या अमाऊंट पासून करा. तुम्ही जर कधीच आतापर्यंत फिजिक्सच्या टॉपिक्सला हात नाही लावला, मला सांगा फिजिक्स कसं काय लगेच लक्षात येईल? केमिस्ट्रीला तुम्ही कधीच आतापर्यंत ह्या 6 महिन्यामध्ये अभ्यास नाही केला, अचानक तुमचे 4 टॉपिक होणार आहेत का? नाही होणार. त्यामुळे सुरुवात करताना छोट्या छोट्या पॉईंट्स पासून करा. अगदी छोट्या छोट्या पार्टमध्ये अभ्यासाला सुरू करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय राहा? कन्सिस्टंट राहा, सातत्य ठेवा. दररोज करायचंय, ते न चुकता करायचंय. तुमच्या बॉडीला सवय लागेपर्यंत करायचंय. सुरुवातीला माइंड रेजिस्ट करणार आहे. सुरुवातीला तुमच्या माइंडला हे नको वाटणार आहे, कारण आतापर्यंत तुम्ही केलेलं नाही. पण इथून पुढे जर तुम्ही करायचं ठरवलं तर सुरुवातीचे काही दिवस, 2, 4, 5 दिवस तुमचं माइंड नको नको म्हणणार आहे. पण नंतर माइंडला कळेल, नाही यार, टाइम झाला की हा माणूस इथे येऊन बसतो, अभ्यासाला लागतो, त्याला खूप मोठं काहीतरी बनायचंय, त्याची स्वप्न मोठे आहेत, त्याला खरंच परीक्षेत टॉप करायचंय. तुमचं माइंड सुद्धा हळूहळू बॉडीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला लागतं. आणि काही दिवसानंतर डोपामाइनच्या ऐवजी तुमच्या माइंडला टेक्स्टबुक आवडायला लागतात. पण त्यासाठी किमान 21 ते 30 दिवस लागतात मित्रांनो. म्हणजे 4 आठवड्यांचा कालावधी तुम्हाला ह्या गोष्टीचा फॉलोअप घेण्यासाठी द्यावा लागतो. तुम्ही स्वतःला जिंकत असता मित्रांनो. जे विद्यार्थी स्वतःला जिंकतील ना ते उद्या जग जिंकण्यासाठी तयार असतील. लक्षात ठेवा, ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा नाही तो उद्या दुसऱ्यांना कंट्रोल नाही करू शकणार. कसा तो कलेक्टर होणार, कसा तो डॉक्टर होणार, कसा तो इंजिनियर होणार? ज्यानं स्वतःचं लाईफ सुधारू शकत नाही, ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा नाही, तो उद्या दुसऱ्या हजारो लोकांना कसं काय चेंज करू शकतो? नाही करू शकत. सो स्वतःला जिंकलं पाहिजे. अगोदर स्वतःच्या माइंडमध्ये परिवर्तन केलं पाहिजे. स्वतःच्या माइंडला दररोज 1 तास वेदना झाल्या तरी चालतील, पण 1 तास आपण दुःख सहन करून का असेना अभ्यास केलाच पाहिजे, कष्ट केलेच पाहिजेत. भले आपल्याला ती गोष्ट आवडो न आवडो, आपल्या भल्यासाठी असते म्हणून ती केली पाहिजे. ज्यांना याची सवय लागते ते विद्यार्थी नक्की जिंकत असतात आयुष्यात. सो मॅजिक विल हॅपन इन नेक्स्ट 30 डेज. या पद्धतीने जर तुम्ही फॉलोअप घेतला तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला असं दिसेल
की येणाऱ्या 30 दिवसामध्ये तुमच्या अभ्यासामध्ये प्रचंड वाढ झालेली असेल, तुमचा फोकस तयार झालेला असेल, तुमचे डिस्ट्रॅक्शन्स कमी झालेले असतील आणि डे बाय डे तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढणार आहे. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ पाठवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन कन्सेप्टसह. तुमचे इतर काही प्रॉब्लेम्स असतील परीक्षेसंदर्भात तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.